नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्याला आपण WH क्वेश्चन्स कसे फॉर्म करायचे, WH क्वेश्चन्स कसे बोलायचे किंवा कसे लिहायचे याविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की WH क्वेश्चन्स कशाला म्हणायचे. जे प्रश्न WH वर्डने सुरू होतात त्या प्रश्नांना आपण WH क्वेश्चन्स असं म्हणतो. मग WH वर्ड्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ना. त्यानंतर त्याची रचना आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस हा शब्द आहे, या शब्दाचा उच्चार आहे व्हॉट, WHAT, व्हॉट. व्हॉटचा अर्थ होतो काय. आणि अशा प्रकारचे दुसरे शब्द आहेत व्हाय. व्हाय म्हणजे का. त्यानंतर वेन. वेन म्हणजे केव्हा. हे जे शब्द आहेत यांना WH वर्ड्स असं म्हणतात. यांच्याप्रमाणे अजून शब्द आहेत WHO, हू म्हणजे कोण. त्यानंतर HOW, हाऊ म्हणजे कसे. WHOM, हुम, हुम म्हणजे कोणाला. हू म्हणजे कोणाला. त्यानंतर विच, विच म्हणजे कोणता. अशा प्रकारचे शब्द आहेत. आणि हे शब्द वापरून ज्यावेळेस आपण प्रश्न बनवतो त्यावेळेस अशा प्रश्नांना WH क्वेश्चन्स असं म्हणतात. त्यांना अजून एक शब्द आहे तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असं सुद्धा म्हणतात. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स म्हणजे त्याचं उत्तर देताना आपल्याला डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. जसं की एखादा प्रश्न आहे, आर यू स्टुडंट, याचा अर्थ होतो तू विद्यार्थी आहेस का. तर ह्या प्रश्नाची सुरुवात ही WH वर्डने सुरू नाही झालेली नाही. तर हेल्पिंग वर्ब नाही. हा प्रश्न WH क्वेश्चन नाही. हा प्रश्न यस नो टाईप क्वेश्चन आहे. याचं उत्तर यस किंवा नो दिल्या जाऊ शकतं. आर यू स्टुडंट म्हणजे तू विद्यार्थी आहेस का. याचं उत्तर एखादा व्यक्ती म्हणू शकतो नो, आय एम नॉट स्टुडंट. नाही, मी विद्यार्थी नाही. येस, आय एम स्टुडंट. हो, मी विद्यार्थी आहे. परंतु अशा प्रकारच्या WH क्वेश्चनचे उत्तर हे आपण येस किंवा नो अशा एका शब्दामध्ये देऊ शकत नाही. त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं, डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. म्हणून त्यांना डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असं म्हणतात. काय एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. जर तुम्हाला व्हायचा प्रश्न जर विचारलेला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रश्न असा असेल, व्हाय आर यू सॅड, याचा अर्थ असा होतो की तू दुःखी का आहेस. आता याची रचना आपल्याला समजून घेतली पाहिजे. सुरुवातीला WH वर्ड वापरलेला आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे, त्यानंतर कर्ता वापरलेला आहे, सब्जेक्ट वापरलेला आहे. आता या वाक्यामध्ये मेन वर्ब हे आर हेच मेन वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो. दुसरं एक्झाम्पल देतोय मी. व्हाय आर यू क्राईंग, या वाक्यामध्ये आर हे हेल्पिंग वर्ब आहे. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, त्यानंतर मेन वर्ब आहे, क्राय म्हणजे रडणे. पहिल्या वाक्याचा अर्थ होतो व्हाय आर यू सॅड, म्हणजे त्या प्रश्नाचा अर्थ होतोय तू दुःखी का आहेस किंवा तुम्ही दुःखी का आहात. याचं उत्तर द्यावं लागतं तुम्हाला. येस किंवा नो म्हणावं लागत नाही. तर त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. का, काचा अर्थ होतो कारण. हे जे व्हायने विचारलेला प्रश्न असतो त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं रिझन सांगावं लागतं, कारण सांगावं लागतं. त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. आय एम सॅड म्हणू शकता तुम्ही किंवा वी आर सॅड. हे सिंग्युलर असेल, एका व्यक्तीला प्रश्न विचारलेला असेल याच्यातून, तर तुम्ही म्हणू शकता आय एम सॅड बिकॉज आय डोंट हॅव मनी. मी दुःखी आहे कारण माझ्याकडे पैसे नाहीत. आय एम सॅड बिकॉज आय लॉस्ट माय मोबाईल. मी दुःखी आहे कारण माझा मोबाईल हरवलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला तिचं रिझन द्यावं लागतं आणि म्हणजेच एक्सप्लेन करावं लागतं तुमच्या दुःखाचं कारण काय आहे. इन द सेम वे, व्हाय आर यू क्राईंग, तू का रडत आहेस, याचं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं, त्याचं डिस्क्रिप्शन द्यावं लागतं की का रडत आहेस. तुम्ही तशा प्रकारे उत्तर देऊ शकता. आय एम क्राईंग बिकॉज
आता मी जे अगोदर वाक्य वापरतोय आय एम क्राईंग, हे नाही वापरलं तरी चालतं, काही हरकत नाही, परंतु मग ते इनफॉर्मल वेचा आन्सर होतं, इनफॉर्मल आन्सरिंग होत आहे ते. व्हाय आर यू क्राईंग, का रडत आहेस तू? तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता बिकॉज आय डोंट हॅव मनी, माझ्याकडे पैसे नाहीत. बिकॉज आय डोंट हॅव बुक्स, माझ्याकडे पुस्तके नाहीत म्हणून मी रडत आहे. अशा प्रकारे WH क्वेश्चन्स आणि यस नो टाईप क्वेश्चन्स मधला एक डिफरन्स आहे. आणि अशा प्रकारचे अनेक क्वेश्चन्स आपण प्रत्येक WH वर्डच्या नुसार आपण प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात. थँक्यू.